का त्याच्या जीवावर बेतलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? म्हणजे म्हणजे मी त्याला दारू पाजली असं म्हणायचंय तुम्हाला? अहो मी श्रेयसला दारू कशी पाजेल? तेवढी अक्कल आहे मला. अहो एकतर आधीच तो ज्या अवस्थेतून चाललोय त्यात मी आणखीन हे असं वागेन? हे बघा, मी कायम त्याच्या भल्याचाच विचार करत असतो. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून मी बोलतो. मला फक्त इतकंच बोलायचंय की तुमच्या भावाने दोन्हीही मुलांना गुळाचा गणपती करून ठेवलाय. आज जर मुलगा आपल्या नजरेत वाढला असता ना तर त्याची आज ही अवस्था नसती. अहो मुलगा हुशार आहे. अहो त्याच्या भल्याचाच विचार करणार ना मी. आता त्याच्याबरोबर वागण्याची माझी पद्धत ही थोडी चुकीची असेल, पण याचा अर्थ असा नाही होत की मी त्याला दारू पाजली. मग नेमकं काय घडलं होतं? तारा तर सांगते की तुम्ही त्याला दारू पाजलीत. आणि बाटली तर मीही पाहिली होती. ही तारा सगळीकडे नाक खुपसते. अहो काय वाटेल ते काय बोलताय? हा अहो मी असं कसं करेन? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की तारावरती? त्या ताराचा आधीच माझ्यावरती राग आहे. हे बघा, मी दारू पीत बसलो होतो हे खरं आहे, पण इतक्यात श्रेयस तिकडे आला आणि माझ्याकडे दारू मागायला लागला. पण मी त्याला स्ट्रिक्टली नाही म्हटलं. मी दारूची बाटली लपवून ठेवली. नंतर मग आम्ही दोघंही छान गप्पा मारत बसलो होतो. पण त्यानंतर मला कधी झोप लागली हे मला कळलं नाही. त्यानंतर जर त्याने दारूची बाटली काढली आणि प्यायला असेल तर तुला मी तरी काय करणार? मी आतापर्यंत तुम्हाला कधीही कुठले प्रश्न विचारले नाहीत. तुम्ही जे जे सांगितलं त्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला. पण श्रेयसच्या बाबतीमध्ये मी काहीही वाकडं सहन करणार नाही. आजही तुम्ही जे सांगताय त्यावर मी विश्वास ठेवते. पुढच्या वेळेला झोपायच्या आधी बाटली कपाटात लॉक करून ठेवा. श्रेयसच्या बाबतीत मी कुठलाही धोका पत्करू शकत नाही. बायकांचं हृदय भावाच्या मुलासाठी एवढं विरघळतं माहीत नव्हतं. हा माझ्या भावाचा नाही, आपला मुलगा आहे. पण योग्य वेळ आल्याशिवाय कसं सांगू तुम्हाला? काहीतरी वेगळंच वाटतंय डोक्यात, पण असं करून छान वाटतंय. हाय श्रेयस, तू बरा आहेस ना? मी तर एकदम बरा आहे. तुला कसला त्रास तर होत नाहीये ना? नाही तुझं डोकं गरगरतंय का? मला समजत नाहीये, असं डोक्यात थोडं काहीतरी होतंय खरं, पण असं केलं ना की मस्त वाटतंय. आता तू काय काळजी करू नको, मी सगळी औषधं वेळेवर घेतली आहेत आणि मी एकदम शहाण्या मुलासारखा पण वागतोय. ठीक आहे? आत्या, काकाने ना मला काल रात्री एक सरबत दिलं होतं जे पिऊन मी एक हिरो आहे. मग ते सरबत तुम्हाला रोज देशील का? नाही, ते सरबत तू प्यायचं नाहीस. श्रेयस, ते सरबत ना तब्येतीसाठी खूप वाईट आहे रे. मला प्रॉमिस कर की ते सरबत कधीही पिणार नाहीस. पण मग हिरो? अरे तू हिरोच आहेस की. तू माझा राजकुमार आहेस की नाही? अरे हा, मी तर राजकुमार आहे ना. मग तू हिरोच आहेस की नाही? अरे हा, वा. मग मला प्रॉमिस कर तू कधीच पिणार नाहीस. नाही पिणार, प्रॉमिस.
श्रावणी अमृताला सांग चहा काकांचे हो नाही नाही नको 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 नाही खरंच नको थोडा नाही नाही राहू दे. ये ग औषधं आणलीस हो आजी ही घ्या हा. सगळी औषधं आणली आहेत तुमची. आजी मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे हो. अगं मग बोल ना. आज ना म्हणजे आता मार्केटमध्ये माझी मैत्रीण भेटली होती. हं? तिने मला वैभव लक्ष्मीचं व्रत सांगितलं. पण आता मार्गशीर्ष महिना तर सुरू झाला आणि उद्याचाच पहिला गुरुवार आहे. हो तेच ना, आता उद्यापासून संधी मिळते तर पुढचे 5 गुरुवार हे वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं ठरवलंय मी. का मिळाली ती लक्ष्मी पूर्ण नाही झाली वाटतं. अजून लक्ष्मी मिळावी म्हणून व्रत चाललंय ते. लक्ष्मीसाठी नाही, श्रेयस हेच माझं वैभव आहे. तो बरा हो, नावारूपाला येऊन झळकावा म्हणून करते मी हे व्रत. मी जे काय करते ना आत्या, ते सगळं श्रेयससाठीच करते फक्त. करा करा सुनबाई करा. अहो असं काय शकुंतलाबाई, अहो तुम्ही आमच्याकरता काय कमी व्रत वैकल्य केली? अहो ते बघून आम्हालाही आनंद व्हायचा, तसा यांच्याही नवऱ्याला होईल. करा करा, अगदी मनोभावे करा व्रत. आमचा पाठिंबा आहे. अगं मनापासून केलेली कोणतीही गोष्ट न देवापर्यंत पोहोचते आणि देव पावतो. श्रेयस बरा होण्यासाठी मदत पण होईल ना. आजी त्यात काय, तुम्हाला माहितीये मी सुद्धा ते व्रत करणार आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगणार होते आजी, पण तेवढ्यात ही आली आणि माझ्या तोंडचे शब्द घेतले. आणि बरं का आजी, मी निर्जळी उपवास करणार आहे. म्हणजे उद्या घरात अगदी भक्तिमय वातावरण असणार आहे. आराध्या सुनबाई, देवीकडे आमच्यासाठी देखील काही मागून घ्या. अहो हसून हो म्हणावं. का अजून आमच्यावरचा राग गेला नाही? तारा, काकांनी तुला माफ केलंय. सांग ना त्यांना तुझा गैरसमज दूर झाला म्हणून. गैरसमज कसला आजी? तेच म्हणाले ना की ते सगळं विसरून गेलेत म्हणून. आता कसं बोललात? उत्तम सुनबाई शोभता बरं. बरं श्रावणी, आत्ता म्हणालीस की तू पण हे व्रत करणार आहे, मग पूजेची तयारी केली आहे का? नाही म्हणजे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मागवलंय का? ते नाही, मी घाबरू नकोस, मी सगळं पूजेचं साहित्य आणलंय. आपण दोघीत वाटून घेऊ. हं? वाटून घेतलं ना तेवढंच पुण्य मिळतं ग. आणलंय सामान, ठेवते हा. वा वा वा, याला म्हणतात खरी भक्ती.